सध्या उरण पोलीस ठाण्यात हंगामी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वर्णी लागल्याचं दिसून येत आहे। येथे येणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे अवघ्या 3 ते 4 महिन्यातच बदलून जात आहेत। त्यामुळे या पोलीस ठाण्याच्या खुर्चीला अस्थिरतेचा शाप लागल्याची चर्चा सध्या जनमानसात होत आहे। प्रथम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। त्यानंतर उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आणि पदभार राजेंद्र कोते यांच्याकडे देण्यात आला। मात्र आता कोते यांना देखील खुर्ची खाली करावी लागली असून उरण पोलीस ठाण्याचा कारभार आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या हाती देण्यात आला आहे। मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उरण तालुका हा तसा दुर्लक्षित तालुका आहे। या तालुक्यात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांना नांदत आहेत। मात्र वाढता औद्योगिकीकरण, नागरीकरण यामुळे या तालुक्याला नवी मुंबई आयुक्तांकडे वर्ग करण्यात आले। जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेतूनच या पोलीस ठाण्याचे अधिकारी आपला कामकाज पाहत होते। मात्र आता तालुक्यात आलेली सुबत्ता आणि जागेची कमतरता यामुळे उरण पोलीस ठाण्याच्या अधिकारी वर्गानं जुन्या कार्यालयातील आपलं दालन सोडून नव्याने उभारण्यात आलेल्या दालनातून आपला कारभार सांभाळण्यास सुरुवात केली आहे। परंतु उरण पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सतीश निकम आणि राजेंद्र कोते यांच्यासारखे बडे अधिकारी हे केवळ 3 ते 4 महिन्यातच या पोलीस ठाण्यातून बदली करून गेलेत। सध्या उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार जितेंद्र मिसाळ यांच्या हाती सुपूर्द करण्यात आलाय। त्यामुळे या पोलीस ठाण्याच्या खुर्चीला अस्थिरतेचा शाप लागल्याची चर्चा होत आहे। गुन्हे विभागाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अस्थिरतेची भावना निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।